रेल्वे स्टेशनवर एकटीच बसली होती मुलगी। जीआरपीला संशय आला आणि तपासात समजलं की स्टेशनवर करायला आली होती असलं घाणेरडं काम। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेल्वे स्टेशनवर बरेच लोक असतात। कुणी रेल्वेने प्रवास करण्यासाठी आलेलं असतं, तर कुणी स्टेशनला कोणाला तरी सोडायला आलेलं असतं। अशीच एक 23 वर्षाची तरुणी एका रेल्वे स्टेशनवर एकटीच बसली होती, पण जीआरपीला तिच्यावर संशय होता। तिची तपासणी केली तेव्हा ती ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा कुणाला सोडण्यासाठी आली नव्हती, तर स्टेशनवर घाणेरडं काम करायला ती आली होती। मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील ही घटना आहे। चंचल शर्मा या तरुणीचं नाव असून ती जबलपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बसली होती। तिच्याकडे सुटकेस होती। एका बाकावर ती एकटीच बसली होती। तिने महागडे कपडे आणि शूज घातले होते। ती श्रीमंत घरातील वाटावी अशीच दिसत होती। कदाचित तिच्यावर कोणी संशय घेणार नाही असा भ्रम त्या मुलीला झाला असावा, पण जीआरपीच्या जवानांच्या नजरेतून ती सुटू शकली नाही। त्यांनी तपासला असता तिच्या सुटकेसमध्ये गांजा होता। 13 पॅकेटमध्ये एकूण 2,60,000 रुपये किमतीचा 13 किलो 600 ग्राम गांजा आढळून आला। जीआरपीने चंचल शर्मा विरुद्ध कलम 820 NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे। प्राथमिक चौकशीत तिने पोलिसांना सांगितलं की ती इथे कोणाला तरी गांजा देण्यासाठी आली होती, त्या बदल्यात तिला काही पैसे मिळणार होते। आजकाल अनेक लोक पैशासाठी काही करायला तयार असतात। पूर्वी फक्त मुलेच अंमली पदार्थांची तस्करी करायचे, तर आता मुलीही गुन्हेगारीच्या या दलदलीत पडल्या आहेत।